नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा केलेले आहेत. हे 3,000 रुपये तुम्हाला आज मिळाले असतील, काल मिळाले असतील किंवा उद्या सुद्धा मिळतील. काही बहिणी राहिलेल्या आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये 17 तारखेला सुद्धा मिळतील किंवा त्यानंतर सुद्धा पैसे मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो फॉर्म भरताना बँक अकाउंट नंबर दिलेला आहे, म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही जे काही खातं दिलेलं आहे, बँकेचं अकाउंट दिलेलं आहे, त्याचा काहीही संबंध नाही. ही एक गोष्ट क्लिअर करा. फॉर्म भरताना तुम्ही कोणतंही अकाउंट दिलेलं असू द्या, त्याचा काही संबंध नाही. तर पैसे कुठे जमा होणार? तर आधार, डीबीटी, NPCI, आधार डीबीटीला जे काही बँक खातं तुमचं लिंक असेल त्याच बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमच्या आधार कार्डला नक्की कोणती बँक लिंक आहे, डीबीटीला कोणती बँक लिंक आहे, ते कसं पाहायचं? आपण मागच्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माय आधार वेबसाईट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचे पैसे कोणत्या खात्यात येतील. तर माय आधार वेबसाईट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं? तर myAadhar.uidi.gov.in या वेबसाईट वरती जावा. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आधार कार्ड वरती जो मोबाईल नंबर लिंक आहे, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खाली 5 नंबरचा ऑप्शन दिसेल, तो म्हणजे बँक सीडिंग स्टेटस. बँक सीडिंग स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला दाखवलं जाईल की तुमची डीबीटीला कोणती बँक लिंक आहे. बँक सीडिंग स्टेटस इथे तुम्हाला जी बँक दाखवतीये त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतीही बँक दिलेली असू द्या, त्याचा काही संबंध नाही. पण इथे जी बँक तुम्हाला दिसतीये याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. परंतु इथे जी बँक दिसतीये ती बँक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. इथे जे स्टेटस आहे, इथे जी बँक दिसतीये त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आता काही जण म्हणतील आमचं इनऍक्टिव्ह आहे. इनऍक्टिव्ह आहे म्हणजे ऍक्टिव्ह नाहीये. काही जण म्हणतील आमचं बँक अकाउंट इथे कोणतंच दिसत नाही. तर त्यांनी काय करायचं? लक्षात ठेवा, मी सांगितलेली एक सोपी पद्धत आहे. तुमचं इथे इनऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा तुमचं कोणतीही बँक दाखवत नसेल आणि तुम्ही फॉर्म भरताना कुठलीही बँक खातं दिलेलं असू, तुम्ही काय करायचं? पोस्टामध्ये जायचं. पोस्टामध्ये एक डिजिटल अकाउंट आहे, IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाउंट तुम्हाला काढायचं आहे. ते काढताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड फक्त घेतलं जातं आणि OTPच्या माध्यमातून ते पोस्टामध्ये खातं निघतं. या बँक अकाउंटला तुम्हाला पासबुक भेटत नाही, फक्त एक कार्ड दिलं जातं आणि हे खातं तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये काढून एका दिवसामध्ये डीबीटी लिंक होतं. म्हणजे आता आपण पाहिलं की आधार वेबसाईट वरती कोणती बँक लिंक आहे, त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तर तिथे तुमची बँक चेंज होते किंवा लिंक होतं. काय होणार? तर तिथे तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक दाखवणार आणि हे एका दिवसामध्ये होतं. आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते पोस्टामध्ये जातील आणि तुम्ही पोस्टामधून ते पैसे काढून घेऊ शकता. तर आतापर्यंत तुम्हाला इथे कोणतीही बँक दिसत नसेल, इनऍक्टिव्ह दाखवत असेल, लगेच जावा पोस्टामध्ये खातं उघडा. तुमचे पैसे पोस्टामध्ये येतील. तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. हे पैसे थोड्या दिवसांनी भेटू शकतात किंवा उद्या सुद्धा भेटू शकतात. तर ते तेवढं काम तुम्हाला करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यांचं बँक अकाउंट तिथे दाखवत आहे त्याच बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे भेटतील. फक्त ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व बहिणींना नक्की शेअर करा. भरपूर बहिणींना ही प्रोसेस माहित नाहीये. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.